मनीष यांना प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये। मनीष 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 पांचाळ मनीष पांचाळ यास एक पारितोषिक आलेला आहे। प्रत्येक षटकारावर अक्कू याच्याकडून 501, राहुल गुप्ता याच्याकडून 201, 702 रुपये एक षटकार, 702 रुपये। राहुल गुप्ता काय तू राहते प्राइस? आणि माझ्याकडून राहुल सवळकर 201। शुभेच्छा तुम्हाला, बाकी काय नाही। संयम खेळणार की नाही? आणि मेंटॉस कडून एक बॉक्स। पाचशे 1, 201 आणि राहुल गुप्ता कडून 201, 903 रुपये। आणि मेंटॉस कडनं बिस्लरीचा बॉक्स। पहिला चेंडू अवांतर स्वरूपात पहिली धाव येते। सुशील गुप्ता 501, सुशील गुप्ता आणि 4 धावा। सुशील गुप्ता उलटा सुलटा हाय फॉर्म मध्ये आहे। गॉगल जरा थोडा टाइट लावा। सुशील गुप्ता 2 चौकार मारलेले आहेत। बघूया षटकार मारतोय का? अन्वी फॅन्स चे ओपनर उलटा सुलटा सुशील गुप्ता रविवार असले की पूर्ण दिवस मैदानात असे देणारे सुशील गुप्ता। पुन्हा एकदा रिवर्स मारण्याचा प्रयत्न सुशील गुप्तांचा, पण यावेळी काही संपर्क झालेला नाही। धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 धाव संख्येवर। आणि हा वाईट चेंडू धाव संख्या झालेली आहे ती 10। निसर्ग खेळणार की नाही? बाद। सर्व पारितोषिक रद्द। सुशील गुप्तासाठीचे नवीन फलंदाज दीपक। चुनापट्टीची ट्रॉफी दीपक पटेल उलटा सुलटा। एक आउट झाला, दुसरा चाललाय उलटा सुलटा।
पुढील षटक शुभम कुर्मी 11 एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेले 11. शुभम कुर्मी पुढील चेंडू टाकणार तो शुभम कुर्मी 100% शुभम कुर्मी. शैलेशला मी चांगला ओळखतो, पहिली फिल्डिंग लावतो नंतर बॉल देतो. राहुल शुभम रेडी राहा. राहुल चवळकर निलेश करणार की नाही? गुप्ता निलेश गुप्ता ही आयडिया आहे. शैलेश पाटील इकडे ये आणि आता बॉल हातात दे. निलेश गुप्ता पण निलेश गुप्ता आहे कुठे? निलेश गुप्ता शैलेश पाटील ही शाळा जुनी आहे शैलेश. आणि पारितोषिकांचा वर्षाव होतो इकडे. पारितोषिकांचा वर्षाव निलेश गुप्ता 1 विकेटला मनीष पाल कडून तुला फरसान. 1 छगेला 200 रुपये राहुल गुप्ता, पण ते मनीषने मारले पाहिजे. हैट्रिक लेगा तो 3001. नीलेश के हैट्रिक पे 5001 का प्राइज है. नीलेश गुप्ता हैट्रिक 5001. जबरदस्त चेंडू टाकलाय, बघूया 6 धावा आणि 6 धावा आणि नो बॉल. चेंडू 6 धावा. 0 चेंडू तर पहिल्या 7 धावा दिलेल्या आहेत. थँक्यू डीजे. निलेश गुप्ता दुसरा चेंडू घेऊन येतोय. बघूया दीपक भटला काय करतोय. दीपकने षटकार मारलेला षटकार. काही साठी टिप्पा भेटत नाही गोलंदाजीवर. काय करतोय निलेश गुप्ता आज पहिला. 1 चेंडू 13 धावा. आणि मनीष पाल यांनी सांगितलेलं आहे अजून जर षटकार आला. थँक्यू. अजून एक षटकार आला तर त्याच्या वडिलांनी फोन केला 2001 रुपये दीपक भटला याला. युट्यूब लाईव्ह 2001. सुंदर चेंडू रनआउटची संधी होती. बघ्या 2 धावा होतात का. पप्पांचे पैसे वाचवण्यासाठी ब्लॉक होल टाकलेला चेंडू. वन शॉट. राहुल चवळकर जेवढ्या धावा होतील तेवढ्या तुम्हाला करायच्या आहेत. गेल्या वर्षी मारण्यासाठी केल्यात, या वर्षी पण मारण्यासाठी केल्यात. दीपक याचा उंच तटला चेंडू. फिल्डर चेंडू खाली येतोय. 1 टिप्पा 1 बाउन्स. आता बघायला बॅटल मनीष पांचाल विरुद्ध निलेश गुप्ता. मनीष पांचालला पारितोषिक भरपूर येत आहेत. धनराशी जिंकेल. 1 षटकार मारले तर नमन शर्मा याच्याकडून 501 रुपये. पोडाला याच्याकडून 501. आणि जर 501 राहुल गुप्ता 501 राहुल थोरबोले 501. 1500 षटकार.
निलेश पाटील यांचा योग्य निर्णय. नमन कडून 501, अजून एक षटकार 501. आणि विकेट घेतली तर माझ्याकडनं 501, पण बोल्ड झाला पाहिजे. निर्धाव चेंडू. निलेश गुप्ता याला एक प्राइज आलेला आहे 5001 रुपये. एक विकेट घेतली राहुल, निलेश गुप्ता एक प्राइज आले आहे. जर विकेट घेतली तर 5001 रुपये गणेश पवार कडून, पण तो एलबी पाहिजे. एलबी नॉट आउट आहे. एलबी नॉट आउट आहे सर. चेंडू तो टाकेल ब्लॉक होल. पुन्हा एकदा मारलाय फाईन लेगच्या दिशेने. आणि टोटल धावा आलेल्या आहेत. ज्या स्पीडने ही वंदे भारत ट्रेन चाललेली आहे त्या स्पीडने धावा आलेल्या आहेत. टोटल 34 धाव संख्या झालेली आहे. आणि ह्या ओव्हरमध्ये जवळपास 23 धावा आलेल्या आहेत. निलेश गुप्ता, तुम्ही कॉमेंट्री कक्षामध्ये चांगले दिसतात. मॅच मध्ये खेळू नका, बॉलिंग पण मागू नका असं वाटतंय तुम्हाला. नवीन गोलंदाज चुनाभट्टीतील वेगवान तोप राहुल चवळकर. दोन षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 धावांवर. मला वाटलेलाच मनीष पांचाल आज षटकार नाही तर आज 50 देखील मारू शकतो. त्याच्या क्षमता आहे त्या बॅटिंग मध्ये, ते निघतील. मनीष पांचाल प्रत्येक षटकारामागे 501 रुपये. नमन शर्मा यासकडून कवच सुंदर असा फटकार दीपक भटला याच्याकडून. 4 धावा. पहिल्या चेंडूवर 4 धावा राहुल चवळकर यांच्या. धाव संख्या जाऊन पोचते ती 38 धाव संख्येवर. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा जोरदार मारलेला बघूया. 6 धावा जातात की झेल बाद होतोय. पंचांचा निर्णय. 6 धावा आलेल्या आहेत. डीजे जरा बंद करायचा. डीजे थांबा जरा. कॅमेऱ्यामध्ये चेक करायला जाईल. निर्णय लवकरच कळवण्यात येईल. जरा थांबायचं आहे 2 मिनिटं. काय पाणी असेल तर पाठवून द्या तोपर्यंत आतमध्ये. पुन्हा सामना थांबवायचा नाही. पाणी पाहिजे असेल तर पाठवून द्यायचंय, नंतर सामना थांबवायचा नाही.
षटकार नाहीये, षटकार नाहीये. किती रन धावले? 13 रन आहेत. हा षटकार नाहीये. गुड फिल्डिंग. मंदार कोळंबेकर. मंदार कोळंबेकर कुठे आहेत? आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू टाकलेले. 3 चेंडू मध्ये फक्त तब्बल मनीषाला न समजला चेंडू, निर्धाव चेंडू राहुल यासकडून. आतापर्यंत अजून 8 चेंडू बाकी आहे सामन्यामध्ये. क्या मनीष अजून एक षटकार लावेल का? दांडी 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 गुल. विकेटचं बटन खेळाडू बाद. मनीष पांचाला तंबूत पाठवलाय राहुल चवळकर यांनी. बबन पवार. बबन पवार कुठे आहेत? थँक्यू डीजे. आता आला नवीन फलंदाज समर्थ पोमेटकर. बघूया काय करतो संघासाठी. का नवीन चांगले धावा देल संघासाठी, ऍड करून देल संघासाठी. राहुल चवरकर आतापर्यंत जे सामने खेळले त्यांनी 1 साइडेड हिरो असं म्हणतात टीमसाठी. बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो, त्यांनीच करून दाखवलंय सर्व. उंच डोळा चेंडू, चेंडू नो मॅन्स लँड मध्ये. 1 टिप्पा 2 टिप्पा तिथे निलेश गुप्ता धावताना. त्या थ्रो कदाचित 1 टिप्पा पोहोचले फिल्डरसाठी. 2 धावा काढून घेतलेल्या आहेत. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 धावा 3 षटकानंतर. इथे कॉमेंट्री कक्षामध्ये विनंती आहे की शुभम कुर्मी टाकेल का ओव्हर? आज येईल का शुभम कुर्मी? बॉलिंग साठी नाही तर बॅटिंग साठी येईल असं वाटतंय. सुंदर असे बैठक मारतो तो. बैठक मारतो पण बसला की उठत नाही. पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. CPL चं 3रं पर्व आणि त्यामध्ये मॅच चालली आहे ती पलटण विरुद्ध वॉरियर्स या 2 संघांमध्ये. फलंदाजी करतोय तो संघ आहे पलटण आणि गोलंदाजीला आला आहे तो आर्यन, जो जी नियमावली आहे त्या नियमानुसार 15 वर्षाच्या खेळाडूला 1 षटक टाकणं अनिवार्य आहे. अतिशय वेगळी अशी स्टाईल. डाव्या हाताने मारा करतोय. चेंडू पायावर लागला आहे परंतु डाव्यावर यष्टीवर असल्यानंतर पंचांकडे अपील नाही आहे. लेग बायचा इशारा आहे. 1 धाव मिळते. या 1 धावेने धावसंख्येत भर पडते. क्रिकेट चा जो एक माहोल आहे तो म्हणजे IPL सुरू आहे. CPL सुद्धा या ठिकाणी सुरू आहे आणि त्यानंतर वर्ल्ड कपची सुरुवात होते ती 2 जून ते 29 जून या सत्रामध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस असा चेंडू होता पण खेळलाय तो समर्थ यांनी लॉंग
ऑनच्या क्षेत्रात एक धाव मिळते, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. अशा तऱ्हेने एकच धाव मिळते ती समर्थ पोमेंटकर याला. समर्थ पोमेंटकर बद्दल सांगायचं तर अतिशय वेगळं असं फॅमिली बॅकग्राऊंड आहे. बाबा महाराष्ट्राचे आणि भारताचे कॅरमपट्टू म्हणून त्यांनी एक नावलौकिक मिळवलेला होता, म्हणजेच सुहास राम अनंत पोमेंटकर. आणि समर्थ हा क्रिकेटर्स फारच वेगळं असं नातं आहे. पण पुढचा हा चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू होता, एकदा मिळते आणि फलंदाज बाद होतोय. तो अशा तऱ्हेने समर्थ धावचित होतोय. त्यांनी एकूण धावा केल्या होत्या त्या 3 आणि संघाला हा तिसरा धक्का बसतोय. धावसंख्या झाली ती एकूण 45. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि यामध्ये जर बघायला गेलं तर या मैदानावरती या धावा सगळ्यात कमी धावा असू शकतात. क्रिकेटमध्ये IPLचा जो जोर आहे तो सगळीकडे आहे, परंतु आज एक सांगावंसं वाटतं की भले IPL हे जोरात चालले पण मुंबई इंडियन्सचा कुठेही असा दबदबा नाही आहे. क्रिकेट हे त्या प्रकारे म्हणजे मुंबईचा नावलौकिक आहे तसं होत नाही. आर्यन पुन्हा एकदा मारा करतो आणि हा चेंडू फार सुंदरपणे खेळला आहे. 6 धावेसाठी लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये 6 धावा. दीपक पटेल छोटा डायनामाइट असं याचं नाव आहे, कारण की दीपक पटेल आणि रमेश कलुवत्रा यांची जर आपण थोडीशी सांगड घातली तर एक सांगावं असं वाटतं की 1992चा जो विल्स वर्ल्ड कप झाला होता, या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेच्या वतीने रमेश कलुवत्रा हा ओपनिंग करायचा आणि तो पण तेवढ्याच उंचीचा चणीचा फलंदाज होता. परंतु खरंच छोटा पॅकेज बडा धमाका असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आणि पंचाने आपले दोन्ही हात शरीरापासून लांब केलेले आहेत आणि आम्हाला सांगतात की एक वाईड आहे. क्रिकेटमधला नियम क्रमांक 25 या ठिकाणी लावला जातोय आणि एक अतिरिक्त धाव मिळते. या एक अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 52 धावा सुद्धा या मैदानावरती कमी पडतात, कारण की मैदानाचं जर भौगोलिक क्षेत्र पाहिलं तर चारी बाजूने पूर्णपणे ओपन आहे आणि एवढे खेळाडू सुद्धा या ठिकाणी कमी पडतात. मुंबईतलं असंच हे छत्रपती शिवाजी क्रीडांगण. पुढचा चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा खेळलाय 6 धावेसाठी सरळ लॉंग लेगच्या डोक्यावरून. आता 6 धावा येत आहे. दीपक पटेल धाव संख्या जशी काढतोय, हा शॉर्ट पिच चेंडू होता त्याचा समाचार घेतला, बॅकफुटला घेतला आणि चेंडू सरळ त्यांनी टोलवून टाकला तो लॉंग लेगच्या डोक्यावरून. 6 धाव मिळत आहेत. या 6 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 58 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचा चेंडू बाकी आहे. 4थ्या षटकातला आर्यन पुन्हा एकदा मारा करतोय. कमीत कमी 10 ते 15 पावलांचा त्याचा स्टार्ट आहे. ओव्हर द विकेट मारा करतोय, परंतु आत्ताचा चेंडू हा निर्धाव चेंडू जातोय. आणि T20 क्रिकेट म्हणा किंवा असं लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट असतं, त्या क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू हा अतिशय महत्त्वाचा असतो. कारण की क्रिकेटमध्ये सांगायला गेलं की 6 षटकार मारणारे सुद्धा फलंदाज आहेत की ज्यांनी असं क्रिकेट गाजवलेलं आहे. म्हणजे रवी शास्त्री आहे, युवराज सिंग आहे, अशी जण आहेत. आणि यानंतर मनीष पांचाल आपला पारितोषिक घेऊन जायचं आहे. एक षटकार मागे 500 रुपये लागलेले ते नमन शर्मा यांनी. या ठिकाणी वॉरियर संघाच्या कर्णधाराला एक सांगण्यात येते की आपण अजूनही 40 वर्षाच्या वरचा खेळाडू या ठिकाणी खेळवलेला नाहीये, त्यामुळे 5 गुण हे पेनल्टी म्हणून तुमच्या चेस करावे लागतील. म्हणजे 59 आहेत त्या ठिकाणी 64 धावा या तुम्हाला कराव्या लागतील. 64 धावेचं आव्हान असेल. 4 षटकात
64 धावा म्हणजे 16 धावेची सरासरी ही राखावी लागेल. CPL क्रिकेट टुर्नामेंट पर्व 3 आणि 2024ची ही सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा आज या ठिकाणी खेळवली जाते. दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातले आजचे जे 3 सामने असतात त्यातले तिसऱ्या सामन्यानं सुरुवात झालेली आहे. हा दुसरा सामना आजच्या दिवसातला सुरू आहे आणि या ठिकाणी जो क्रिकेटचा माहोल आहे तो पूर्णपणे बनलेला आहे. या ठिकाणी जी ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीसाठी सगळेच जण खेळत आहेत. सगळे संघ मालक या ठिकाणी खेळत आहेत. सुनवटी वॉरियर्स आपले फलंदाज पाठवायचे आहे. गड्डागॉड मधनं शुभम कुर्मी येईल का फलंदाजीसाठी? पूर्ण दर्शक दीर्घामध्ये त्यांची वाट बघताय की शुभम कुर्मी येईल फलंदाजीसाठी. शुभम कुर्मी आज ऊन देखील आहे. आज करामय दाखवेल आणि आलाय शुभम कुर्मी. शुभम कुर्मीकडे बघितल्यानंतर लहानपणीचा इंजमा मुलग अशी त्याची आठवण वाटते. लहानपणीचा इंजमा मुलग जर म्हटलं तर शुभम कुर्मी असेल. शुभम कुर्मी प्रत्येक षटकाराला तुम्हाला 501 रुपयाचा पारितोषिक नमन शर्मा याचकडून. या ठिकाणी BGM संघाचे द्रुतगती गोलंदाज म्हणून ज्यांनी एक ठसा उमटवलेला होता असे राजेश राणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं CPL क्रिकेट टुर्नामेंट आणि जय भवानी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात येते. शुभम कुर्मी अजून एक पारितोषिक आले तुम्हाला. प्रत्येक षटकारामागे केप्सा राईस भेटणार तुम्हाला. एक पूर्ण प्लेट केप्सा राईसची. गोलंदाजी मार्कवर चेतन शिंदे. चेतन शिंदे याला प्राइज आलेला आहे. प्रत्येक विकेटसाठी 501 रुपये अमोल शिंदेकडून. विवेक खाडेकडून 201 प्रत्येक विकेट. स्टार्ट अंबर स्टार्ट. थँक्यू. प्रत्येक षटकार मारला किरण पाटील कडून एका षटकारला 100 रुपये. किरण पाटील. आणि चेतनने सर्वांना सांगितले लाईव्ह बघा. किरण पाटील 100 का अमोल शिंदेचे 500. बघूया चला. विवेक खाडेचे पण 200. 702 रुपये. बघितल्यानंतर मला खूप जुन्या संदीप देसाई यांची आठवण होते. सेम रनअप सेम स्पीड. चेतन शिंदे फक्त तो लेफ्टी आणि हे रायटी. किरण किती हसतोय. किरण हात दाखव बाबा. शिट्टी पण नाही वाजत हा. सुंदर सुंदर बॉलिंग. शुभम कुर्मी याला प्राइज आलेला आहे. 3-6 मारले तर 1001. गणेश पवार कडून 1001. शैलेश पवार कडून 1001. राहुल गुप्ता कडून 1001. आणि 3-6 2001 संयम गोंडकर कडून आणि अक्कू कडून पप्पू ज्यूस.
या ठिकाणी सनी स्पोर्ट्स क्लबचे आजमान आणि त्यांची काही मंडळी उपस्थित आहेत. त्यांचं CPL क्रिकेट स्पर्धेसाठी त्याचबरोबर जय भवानी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने स्वागत करण्यात येते. आजमान बाद चेतन, तुला अजून एक प्राइज आलेला आहे 5,001 रुपयाचं. पण तुला 3 षटकार खायला लागतील. एक नो टाक ना, एक नो टाक चालेल. जसा एक बॉल 7ला दीपेशने इस्पिकचा सट्टा मारला होता. वेल प्लेड शुभम. शुभम चुनावट्टी रॉयल्स विरुद्ध चुनावट्टी फायटर्स. नाणेफेकीसाठी यावे लवकर. मनीष पोडाला. आणि या टॉस करतील आपले मंडळाचे चुनावट्टी श्री, मुंबई श्री आणि कुठल्या कुठल्या श्री. संदीप पाटील टॉस का बॉस. संदीप पाटील लवकर टॉस करण्यासाठी द्यावे मंचावर. 2 कॅप्टन आहेत. फलंदाजीतलं पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली आहे 7. 3 षटकात टॉस साठी येऊ. ओके. मित्रा थोडी जागा दे. या ठिकाणी नाणेफेक केलं जाते ते रॉयल्स आणि फायटर या 2 संघांमध्ये. आणि नाणेफेकीसाठी जो बहुमान मिळाला आहे तो संदीप यांना. सो संदीप 2 कर्णधार, 1 आकू आणि सुयश. ऑल द बेस्ट. टॉस कोण कॉल करतोय? ओके. आणि टेल जिंकलाय तो आकू. क्या डिसाइड करोगे, बल्लेबाजी या पहला बॉलिंग करूंगा. और कितना रन का टारगेट आप सेट करना चाहते हैं सामने वाले को? कम से कम 40 के अंदर रुकाने की कोशिश करेंगे. और आपने अभी तक कितने मैच जीते हैं? जीता एक हारा है हमने. तो ये डू और डाय पोझिशन आहे. आणि सुयश काय म्हणतोयस, तुला किती धावा कराव्याशा वाटतील? बघू 50+ तर निर्णय आहे. बघूया काय होतं आता पुढे. आणि अजूनपर्यंत किती मॅच जिंकल्यात? सो ही मॅच जिंकली तर काय होणार आहे? जर पूर्ण ट्राय देणार, जिंकलो तर बॉल आउट. ओके. ऑल द बेस्ट दोन्ही कर्णधारांना. वैभव रूपात पहिला दुसरा गडी बाद चुनावट्टी वॉरियर्सचा केतन नाईक यांनी पहिल्या चेंडूवर आपला संघासाठी विकेट घेऊन दिली आहे. तर अशा तऱ्हेने वैभव बाद होतोय आणि त्याची जागा घ्यायला चाललाय तो नवीन फलंदाज राहुल चवरकर. एकूण धावसंख्या झाली आहे ती 6. 6 धावसंख्या झालेली आहे आणि 2 गडी बाद झालेत. गोलंदाज आहे तो केतन.
केतन नाईक गोलंदाज आहे आणि अजूनपर्यंत 58 धावांची गरज आहे उरलेल्या बरोबर 17 चेंडूंमध्ये 58 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागे 19 धावा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. 19ची सरासरी पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी आणि CPLची ही सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा आज या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाजी करतोय तो भाई म्हणजेच केतन नाईक. केतन नाईक पुन्हा एकदा उजव्या हाताने मारा करतोय राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा चेंडू खेळलाय तो पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव मिळते आणि राहुल चेंडू अडवतोय तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. त्या 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती आता 8. माझ्याबरोबर गुणसंख्यांक लेखक म्हणून पार्थ आज इथे आहे आणि त्याचबरोबर स्वप्नजी म्हात्रे यांचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत आहे. CPLचा 3ऱ्या पर्वात ही क्रिकेट स्पर्धा दिनांक 11 आणि 12 या 2 दिवसात खेळवली जाते. पुढचा चेंडू आणि असा धावा फारच सुंदर फटका स्ट्रेट एकदम मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये राहुलच्या बॅटमधून या 6 धावेने धावसंख्येत भर पडते. एक उंच असा स्ट्रोक जो हॉपॉली होता आणि ज्या प्रकारे स्ट्रोक खेळला राहुल यांनी सरळ मिड विकेटच्या क्षेत्रात 6 धावेसाठी या 6 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे ती आता 14. अजूनपर्यंत 50 धावांची गरज आहे परंतु राहुल सवरकर विकेटवर आहे. क्रिकेटचं बाकीत करणं थोडंसं कठीण जाते कारण की एक हाती मॅच फिरवण्याचा त्याचा हातखंड आहे. कालच्या शेवटच्या मॅचमध्ये त्यांनी जी फलंदाजी केली ती खरंच वाखाणण्याजोगी होती आणि हा चेंडू गेलाय पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावेसाठी. 64 धावा चेस करायच्यात आणि या 4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 18 झालेली आहे. अजून 36 धावांची गरज आहे. अजूनपर्यंत चेंडू फेकले ते 4. 14 चेंडू 36 धावांची गरज. पुन्हा एकदा मारा करतोय तो भाई राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा फुल टॉस चेंडू होता तेवढाच त्यांनी खेळलाय 4 धावेसाठी. या 4 धावेने धावसंख्या होते ती 22. 22 झालेले आहेत. माफ करा सॉरी 42 टू विन. अजून 42 धावांची गरज आहे तो सामना जिंकण्यासाठी. 13 चेंडू आणि 42 धावा असं एक समीकरण बनलेलं आहे परंतु पुन्हा एकदा मारा करतोय तो भाई राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा चेंडू हवेत आहे. पाहूया आता समर चेंडू खाली येतोय का आणि हा झेल होईल का आणि हा कॅच ड्रॉप झालाय. एक लॉलीपॉप सोडलेला आहे तो समर्थी आणि एकदा मिळते ती राहुलला जीवदान मिळतंय. राहुलला जीवदान देणं हे किती महाग पडेल आता कळेलच कारण की ज्या प्रकारे तो एक फलंदाजी करतो सुसाट अशी फलंदाजी करतो. मैदानाचा प्रत्येक भागामध्ये चेंडू मारण्याचा त्याचा प्रयत्न असतो आणि ते तो करतोच. चुनाभट्टीच्या मैदानाचं त्याला पूर्णपणे माहिती आहे आणि अशा तऱ्हेने एकच धाव मिळते. एक धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती आता 23 आणि जिंकायला अजून 41 धावांची गरज आहे आणि आता येतोय तो फास्ट अँड फ्युरियस गोलंदाज राहुल थोरबोले. 3रं षटक. विजय तांडेल यांचा संघ आज या ठिकाणी पाहूया काय कमाल करेल का कारण की पहिले त्यांचे दोन्ही जे राऊंड रॉबिन लीगचे ज्या 3 मॅचेस मधल्या 2 मॅचेस ते पराभूत झालेले आहेत त्यामुळे थोडीशी एक देहबोली बघितली तर त्यांची तेवढी नाही आहे
की मॅच ते जिंकण्याच्या त्या कक्षेत आहेत का असं ते विचार करत नाही आहेत. परंतु पाहूया काय होते. पुढचा चेंडू टाकायला तयार आहे राहुल तोरबळे, राईट अमोर द विकेट. त्याचा हा चेंडू फास्ट अँड फ्युरियस आणि हा चेंडू मारलाय. पुन्हा एकदा हवेत आहे, पुन्हा एकदा चेंडू खाली आहे तो समर्थ. ओ माय गॉड, थोडंसं काहीतरी घडलंय, थोडंसं काहीतरी बिघडलंय असं झालेलं आहे. फारच एक आगळं वेगळं दिसतंय. समर्थ एक चांगला खेळाडू आहे, चांगला फिल्डर आहे, परंतु आज त्याच्या हातामध्ये चेंडू विसावत नाहीये आणि हा एक मोठा ड्रॉबॅक्स आहे त्याच्या संघासाठी. कारण की विजय तांडेल यांच्या संघाने अजूनपर्यंत कोणतीही मॅच त्यांनी जिंकलेली नाहीये आणि त्यामुळे थोडंसं घडलंय काय, बिघडलंय काय असं वाटतंय. परंतु पुन्हा एकदा मारा करतोय तो राहुलचा हा चेंडू आणि हा 6 धावा. ज्या प्रकारे चेंडू बॅटीतून निघाला त्या प्रकारे असं वाटलं राहुलला 2 जीवदान मिळत, परंतु त्याचा तो फायदा घेतोय. 6 धावा मिळत आहे. 6 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 31. अजून 33 धावांची गरज आहे तो हा सामना जिंकण्यासाठी. मला साधं काय होतं माहिती आहे, चालेल माझ्याकडे दे, मी ठेवतो इथे असे. पुन्हा एकदा मारा करतोय तो राहुल तोरबोले, राईट आर्म ओव्हर द विकेट. चुनाभट्टी स्टेशन एंड कडून फिल्डिंग थोडीशी पांगवली आहे, परंतु राहुल आहे आणि हा चेंडू क्रीजच्या बाहेर आहे. पंचाने आपले दोन्ही हात शरीरापासून लांब केलेत आणि आम्हाला एक खूण करतायत. गुणसंख्याक लेखक त्याला दाद देत आहेत. एक अतिरिक्त धाव मिळते. एक अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता होते ती 32. क्रिकेटचा नियम क्रमांक 25 या ठिकाणी लागू होतोय. राहुल जर बघायला गेला तर तो फायदा घेतोय तो जास्त करून हवेचा. मोठा मैदान आहे, चौफेर टोलेबाजी होते काय आणि हा चेंडू त्याने कव्हरच्या डोक्यावर मारलाय. चेंडू चाललाय सरळ कव्हर मधून स्वीपर कव्हरला. 4 धावा. या 4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती आता 36. फारच चांगली फलंदाजी चालली आहे. राहुल ज्या प्रकारे फलंदाजी करतोय त्यांनी आल्या जी आतषबाजी केली आहे. संघाला 2 धक्के बसलेले होते. वैभव बाद झाला होता, शुभम कुर्मे बाद झाला होता, परंतु त्यानंतर राहुलने ज्या प्रकारे फलंदाजी या ठिकाणी केली आहे, चौफेर फलंदाजी ज्याला म्हणतात, चौफेर टोलेबाजी, फटकेबाजी झाली. पुन्हा एकदा हा चेंडू खेळलाय, परंतु आता हा झेल होणार. पुन्हा एकदा चेंडू आहे तो, माय गॉड, म्हणजे आज चेंडू लागलाय तो फक्त आणि फक्त समर्थच्या मागे, परंतु आता समर्थ काहीतरी विसावला होता. चेंडू त्याच्या हातात विसावला आणि राहुल बाद झाला. थोडंसं आहिस्त वाटलं असेल समर्थला, कारण की सगळे संघकारी त्याच्यावरती नाराज होते आणि आता फलंदाजीला चाललाय तो क्रिकेटमधला आणि चुनाभट्टीच्या क्रिकेटमधला, ज्याला एक आगळं वेगळं असं नाव आहे, चाणक्य म्हणून त्याला ओळखलं जातं. या ठिकाणी महेश चव्हाण संघाचे को टीम ओनर अमोल खाडे यांचं स्वागत. अमोल अंकुश खाडे आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या संघाचा आता एक सामना होणार आहे आणि तो सामना म्हणजे डाय पोझिशन मधला सामना आहे. 8 चेंडूत 28 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती जर हा चेंडू झाला तर चौकाच मारावा लागेल तरच मॅच जिंकू शकतात. परंतु पुन्हा एकदा राहुल तोरबले, राईट आर्म ओव्हर द विकेट, मारा करायला तयार आहे आणि हा चेंडू खेळाय तो 4 धावेसाठी. व्हॉट अ प्लेजंट सरप्राईज. एक सुंदर असा चेंडू होता, परंतु बॅकफुटला जा चेंडू सरळ वळवला आणि चेंडू गेला तो लॉंग लेगच्या दिशेने. 4 धावेसाठी. 4 धावेने खातं खुललंय ते शैलेश, म्हणजेच त्यांचा आवडता क्रिकेटर्स आप्पू याने.
म्हणजे क्रिकेटमधला एक चाणक्य म्हणून नेहमीच वाह करतो. एक थिंकिंग क्रिकेटर्स म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. अशा 4 धावेने सुरुवात होते. 4 धावा त्याला मिळत आहेत. त्याची आता स्ट्राईक रेट आहे तो जवळजवळ 400चा आहे. पुन्हा एकदा मारा करतोय तो राहुलचा चेंडू आणि पुन्हा एकदा तसाच मारण्याचा प्रयत्न केला, परंतु आता चेंडू निर्धाव जातो आणि अशा तऱ्हेने उरलेल्या 6 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे तो हा सामना जिंकण्यासाठी. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती चौकार यायला हवाय आणि आता चौकार जर कोण मारेल तो सागर म्हात्रे, कारण सागर म्हात्रेने ज्या प्रकारे फलंदाजी केली होती 1 ओव्हर पाणी या ठिकाणी पाणी पाठवायचंय. 12 प्लेयर. सहा चेंडू 24 धावांची गरज. 6 चेंडू 24 धावांची गरज. 6 चेंडू 24 धावांची गरज. थँक्यू डीजे. सागर म्हात्रे आता या ठिकाणी आहे. त्यांनी पहिल्या मॅच मध्ये 18 चेंडूमध्ये 53 धावा केलेल्या होत्या. असा हा खेळाडू आज आपल्या संघासाठी काय करेल ते बघूया. आणि गोलंदाजीला आलाय तो शुभम शर्मा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतो आणि हा चेंडू चांगला चेंडू होता. पडल्यानंतर बाहेर निघणारा. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन चेंडू लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, पूर्णपणे फसलेला आहे आणि एक चेंडू निर्धाव जातोय. प्रेशर वाढतंय संघावरती आणि हे प्रेशर म्हणजे काय आहे तर त्यांना आता उरलेल्या 24 धावा करायच्या आहेत आणि या 24 धावा सहज नाही आहेत. तर आता षटकारांची आतषबाजी करणं अतिशय महत्वाचं आहे. पुन्हा एकदा मारा करायला तयार आहे तो शुभम शर्मा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट त्याचा हा चेंडू आणि हा चेंडू खेळला आहे तो सरळ मिड विकेटच्या क्षेत्रात. चेंडू अडवतोय तो समर्थ. चेंडू त्याच्याकडून मिसफिल्ड होतोय, परंतु आता काही औपचारिकता फक्त बाकी आहे. 1 धाव मिळते. हा जर सामना आता विजय तांडेल यांच्याकडे म्हणायला गेलं तर 60-40 या फरकामध्ये, परंतु अजूनपर्यंत जर आणि तर आहे 4 षटकार आले तर हा मॅच फिरू शकते. पुन्हा एकदा मारा करतोय शुभम शर्मा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. थोडासा बाद चुकलाय आणि अंपायरने त्याला आता बॉलचा इशारा या ठिकाणी केला जातोय. शैलेश पाटील ह्या फलंदाज आहेत, त्यामुळे क्षमता आहे की 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारून मॅच संपवून देईल आपल्या टीमसाठी. बघूया पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे. नक्कीच बॉल धावतोय बाउंड्रीच्या दिशेने आणि जाऊन पोहोचतोय त्या बाउंड्रीपर्यंत आणि हा चौकार. 3 चेंडूमध्ये अजूनही 19 धावांची गरज, कारण अप्पू दादा तिथं आहे तोपर्यंत मॅच आहे. एखादा एक्स्ट्रा बॉल येणार, मॅच घेऊन जाणार. शुभम शर्माचा हा चेंडू जो थोडासा ऑफ स्टंप वरती होता, पूर्णपणे फायदा घेतला तो अप्पूने, शैलेशने, आणि त्यांनी चेंडू सरळ खेळला तो गलीच्या दिशेने 4 धावेसाठी गेला. आणि पुन्हा एकदा मारा करायला तयार आहे शुभम शर्मा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा चुनापट्टी स्टेशन एंडकडून त्याचा हा चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न करत होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटवर जाऊन. आणि स्क्वेअर कट म्हणाला की फक्त एकच व्यक्तीचं नाव आपल्याला आठवतं, तो म्हणजे भारताचा जगविख्यात असा फलंदाज गुंडाप्पा विश्वनाथ, की ज्याने मेलबर्न टेस्टमध्ये सुद्धा चांगल्या धावा केलेल्या होत्या. दाजी यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. आणि हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलाय. चेंडू अडवला जातोय तो पॉइंट आणि गली या क्षेत्रामध्ये. आणि अशा तऱ्हेने आता एकच चेंडू बाकी आहे आणि एकच धाव मिळते. धावसंख्या झाली आहे ती किती 46, म्हणजे अजून तरी 18 धावांची गरज आहे आणि एका चेंडूवर 18 धावा येऊ शकत नाही आहेत. विजय तांडेल यांचा हा संघ आता विजय ठरतोय आणि अशा तऱ्हेने हा पहिला विजय आहे 3 सामन्यांमध्ये त्यांचा. पाहूया बाकीत काय होतंय, घडतंय काय आणि बिघडतंय काय. परंतु व्यासपीठावरती विठ्ठल पार्टे म्हणजे दाजी सगळ्यांचे आवडते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचं सहर्ष स्वागत आहे.
CPL तिसरं पर्व आहे आणि 2024ची ही क्रिकेट स्पर्धा या मैदानात खेळवले होते. सामना होणार आहे तो आता अक्कूच्या संघाचा आणि सुयशच्या संघाचा. अक्कूचा संघ सुयशचा संघ काय होईल, कारण की अक्कूच्या संघाने एक मॅच जिंकलेली आहे, म्हणजे स्वप्नील म्हात्रे सरांचा संघ आहे, आणि दुसरा संघ आहे तो सुयश पाटील जे कर्णधार आहे तो महेश चव्हाण यांचा संघ. त्यांनी अजूनपर्यंत कोणताही मॅच जिंकले नाही. ही मॅच जर सुयशच्या संघाने जिंकले, म्हणजे महेश चव्हाण यांच्या संघाने जिंकले, तर थोडंसं पुन्हा एकदा आपण बोलू की काय घडतंय आणि काय बिघडतंय ते बघायला मिळेल. कारण थोडेसे इव्हन आणि ऑड अशा मॅचेस चाललेल्या आहेत आणि या ठिकाणी पंच सुद्धा व्यासपीठावर आलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे.